पुन्हा एकदा जाऊया नागपूरच्या संविधान चौकात। इथे महाविकास आघाडीचा आंदोलन सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे आणि नागपूरमध्ये संविधान चौकात महाविकास आघाडीचे नेते आक्रमकपणे आंदोलन करतायत, निषेध करतायत। महाविकास आघाडीचे नेते नागपूरच्या संविधान चौकामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पाशी जमलेले आहेत आणि इथे ते काल अमित शहा यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आंदोलन करताना आपल्याला दिसतायत। आदित्य ठाकरे आहेत, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अंबादास दानवे हे नेते इथे एकत्र जमलेले आहेत। महाविकास आघाडीचं सध्या आंदोलन सुरू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान प्रकरणी महाविकास आघाडीने चांगलंच आक्रमक पाऊल उचललेलं आहे आणि अत्यंत सकारात्मकरित्या एकत्रित संघटितरित्या ते आपला निषेध व्यक्त करताना दिसतायत। आपण पाहतोय आदित्य ठाकरे या संपूर्ण आंदोलनाचं कुठेतरी नेतृत्व करत आहेत आणि संविधान चौकापासून या आंदोलनाला सुरुवात झाली। आता इथून आपला निषेध व्यक्त करत पायी चालत हे सगळे नेते पोहोचणार आहेत विधानभवनात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान, याचा अर्थ यांना त्या ठिकाणी राहण्याचा अधिकार नाहीये। ते म्हणतात की काँग्रेसनेच अपमान केला, त्याचं उत्तर काँग्रेस कधी देणार? काँग्रेसने याचं उत्तर गेल्या 70 वर्षात दिलेलं आहे, संविधानाची रक्षा करून देशाला लोकशाहीमध्ये आणून। यापेक्षा आणखी काय अपेक्षा करायच्या? ज्या लोकशाहीमुळे ते आज संसदेत आहेत, सरकारमध्ये आहेत, ती लोकशाहीच मुळामध्ये संविधानाने दिलं आणि काँग्रेसने त्याची जोपासना केली होती। भाऊ, महत्वाचे विषय की आज सभागृहात प्रश्न उपस्थित केला जाईल। आपण हे दृश्य पाहतोय नागपूरमध्ये आज महाविकास आघाडी आंदोलन करते। काय सांगणार आंदोलन? असेल आधी नागपुरातल्या संविधान चौकामध्ये आज आंदोलनाची सुरुवात झाली। आपण ही जी दृश्य पाहतोय ती सुरुवातीची आहेत। बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा अपमान केला, त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। देशाच्या जनतेला ज्यांनी संविधान दिलं, अधिकार दिले, न्याय हक्क दिले, आवाज दिला, त्यांचा आज अपमान झालेला आहे, त्याच्या विरोधात आम्ही उतरलो आहोत। ते 12 सेकंद त्यांच्या भाषणात होते की नव्हते? बोलले होते ना स्वतः, मग विपर्यास कसलं केलं जातं? फॅशन झालं कोण बोललं होतं? चला घ्या, माफी मागायला तयार नाही। भाजपची भूमिका आहे, भाजपची तर आदित्य ठाकरे हे निषेध व्यक्त करत आहेत। अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात जे विधान केलं होतं त्याबद्दल आणि त्यांच्या सोबतच महाविकास आघाडीचे इतरही नेते आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। या संदर्भात आपण आपले प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। तुषार, या मुद्द्यावरनं फक्त विधानसभा नाही, लोकसभा नाही, सगळीकडेच नेते आक्रमक झालेले आहेत। तुषार, निश्चितच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला की संसदेमध्ये जो विरोधकांकडून विरोध नोंदवला जातो त्या संपूर्ण विरोधामध्ये आम्ही देखील त्यांच्या सोबत आहे। आज संविधान चौकात हे सगळे आमदार एकत्र संविधान चौकात गोळा झाले। तिथे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं। तिथनं पायी चालत मग नारेबाजी करत हे विधान भवनाच्या या दारातनं आतमध्ये आता आपल्याला जाताना दिसत आहे। तर कुठेतरी सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी होताना त्यांना एक मेसेज द्यायचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आम्ही अपमान सहन करून घेणार नाही। मग कोणत्याही व्यक्ती हा रोज मुद्दा जोपर्यंत माफी मागत नाहीत आणि देशाची जनता त्यांना माफी मागायला लावत नाही तोपर्यंत आम्ही हा मुद्दा घेत राहणार। कालची मुंबईची घटना 13 लोकांना परिषद घेऊन सांगितलंय अमित शहा यांनी की माझ्या ते 12 सेकंद ते बोलले होते की नव्हते विधान हे राज्यसभेत?
बोलले होतेच ना ते. मग विपर्यास केला म्हणजे काय, चूक केली असती तर माफी मागून मोकळे झाले असते. पण आज आपण पाहतोय की माफी मागायला तयार नाही. त्यांची जी मानसिकता आहे, त्यांची जी भूमिका आहे भाजपच्या पक्षाची, ती त्यांनी भाषणातून मांडली आणि आज त्याच्यावर माफी मागायला तयार नाहीयेत. आज तुम्हा सगळ्यांची मागणी काय, तुम्ही सगळे एकत्रितरित्या आम्ही आंदोलन देशाची करताय? जनता रस्त्यावर उतरलेलो आहोत. आज हा देशाचा अपमान झालाय, देशाच्या संविधानाचा अपमान झालाय. माझा फक्त प्रश्न एकच आहे, हा अपमान नितीश कुमारजी स्वीकारणार आहेत का, चंद्रबाबूजी स्वीकारणार आहेत का, आठवले साहेब स्वीकारणार आहेत का, जे स्वतःला इथे ह्या अधिवेशनात देखील आमदार आलेले आहेत, जे भाजपसोबत आहेत किंवा भाजपच्या मित्रपक्षात आहेत, ते हा अपमान स्वीकारणार आहेत का? माफी मागितली तर तुमचं समाधान होणार आहे बघा, का? माफी मागून देखील भाजपची भूमिका आणि मानसिकता बदलणार आहे का? जी भाजप या देशाचं संविधान बदलायला निघाली होती, कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे, ते भाजपची मानसिकता बदलणार आहे का? परंतु त्यांनी वारंवार सांगितलं की हा महाविकास आघाडी करून केला गेलेला प्रोपेगंडा आहे, आम्ही कधीही ठीक आहे, संविधान बदलणार नव्हतं. मग तुम्ही सांगा की तुम्ही जे काल बोललात ते चुकीचं होतं. सांगा, मान्य करा जे बोललात ते चुकीचं होतं. भाजपने मान्य करू दे की असं बोलायला नाही पाहिजे होतं. आज बीड सारखा महत्वाचा मुद्दा असताना तुम्ही आहे ना, काय तो घेणार आंदोलन करता? आहे, तो घेणार आहे विषय. 101चा प्रस्ताव आहे, आम्ही त्याच्यावर बोलतोय. सॉरी, लागेल तुम्हाला. आपल्या सोबत आदित्य ठाकरे आहेत. सगळे आक्रमक होताना दिसतात महाविकास आघाडीचे नेते. काल तसं स्पष्टीकरण सुद्धा अमित शहा यांनी आक्रमक म्हणजे ज्या मिनिटाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होतो, आम्ही आक्रमक नाही म्हणत तर काय होणार, रस्त्यावर उतरणार तर काय होणार? काल अमित शहा एकच आहे, तुम्ही मला सांगा नितीश कुमारजी राजीनामा देणार आहेत की हा अपमान सहन करणार आहेत? आठवलेजी राजीनामा देणार की हा अपमान सहन करणार आहेत? चंद्रबाबूजी राजीनामा देणार की हा अपमान सहन करणार आहेत? इथे अनेक जे आंबेडकरवादी, आंबेडकर प्रेमी जे आमदार आहेत, ते भाजप सोबत राहणार आहेत की राजीनामा देणार? काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांचं म्हणणं आहे की स्पष्टीकरणचा याचा मुद्दाच नाहीये. ते बोलले होते, ते 12 सेकंदाचं जे बोलले ते की नाही बोलले ते त्यांनी सांगावं. आणि म्हणणं की विपर्यास केला गेला, चुकीचं मोड बोललंच नाही. जे बोललेत की आंबेडकर बोलणे फॅशन झालं, हे बोलले होते की नाही हे त्यांनी सांगावं. माफी मागावी. माफी मागायलाच पाहिजे. त्यांना बाजूला माफी केलं. मागितल्यानंतर माफी मागितलं तरी भाजपची मानसिकता बदलते का? त्यामुळे आपण बघतोय आदित्य ठाकरे असतील किंवा सर्व महाविकास आघाडीचे नेते संविधान चौकातनं एकत्र येत आपण पाहतो या ठिकाणी विश्वजित कदम आपल्याशी बोलत होते. ज्या पद्धतीनं वक्तव्य या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत आम्ही शान्य केलेलं आहे, तत्काळ राजीनामा दिला गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. समोर आपण पाहतो या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार मागे फोटोसाठी आलेले आहेत, तर दुसरीकडे विरोध विधान भवनात पायऱ्यावर सुद्धा आंदोलन त्यांचं असणार आहे. जसं आपण आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की त्यांनी तर माफी मागावी आणि मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आक्रमक झालेले महाविकास आघाडीचे नेते आत विधान भवनात जात आहेत आणि विधान भवनात गेल्यानंतर पुन्हा एकदा पायऱ्यावर याच विषयावर, याच प्रकरणावर आंदोलन केलं जाणार आहे. त्यामुळे सर्वत्र म्हणजे महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन सुरू असताना हिवाळी अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा आपल्याला गाजताना पाहायला मिळतोय आणि विरोधक या सगळ्या प्रकरणावर आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळेल. कॅमेरामन अरविंद वारकेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, नागपूर. आपण दोन दृश्य बघतोय. नागपूरची एकीकडे दृश्य आपण पाहतोय, महाविकास आघाडीचं अत्यंत आक्रमक मोर्चा आंदोलन चालू आहे आणि दुसरीकडे आपण लोकसभेतली सुद्धा दृश्य पाहतोय, तिथे सुद्धा विरोधक आक्रमक झालेले आहेत. दोन्हीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेलं विधान जे होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचं अमित शहांनी केलेलं जे विधान होतं, त्याबद्दल आता तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते लोकसभा आणि त्याचबरोबर विधानसभेमध्ये सुद्धा आंदोलन होताना आपल्याला दिसतंय. विधानसभेचे आंदोलन संविधान चौकात सुरू झालं होतं आणि त्यानंतर सर्व घटक पक्षांचे नेते आता विधान भवनापर्यंत पोहोचलेले आहेत. तिथे सुद्धा विधान भवनांच्या पायऱ्यांवरती ठिय्या आंदोलन होईल असं सांगण्यात येत आहे आणि लोकसभेमध्ये सुद्धा सर्व नेते पुन्हा एकदा आक्रमक होताना आपण पाहतोय. आदित्य ठाकरे मगाशी बोलत होते आणि त्यांनी अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या संदर्भामध्ये माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीची मागणी सुद्धा केलेली आहे. त्यांच्या विधानावरनं एकंदरीतच वातावरण आता तापलेलं आहे आणि या संदर्भामध्ये कुठल्या तरी प्रतिक्रियेची अपेक्षा आता सत्ताधारी पक्षांकडनं विधानसभा आणि त्याचबरोबर लोकसभेत सुद्धा लोकांना आहे, कार्यकर्त्यांना आहे. सदस्य नाही. नाही, त्याचा अनेक लोकसभेत चर्चा झाला. राहुलजींचा विषय आला त्यावेळी तुम्हाला चर्चा करायला संधी त्या ठिकाणी देता.
मग आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल जर वक्तव्य असेल तर चर्चा करायला काय हरकत आहे. तुम्ही तुमची बाजू मांडा, आम्ही आमची बाजू मांडतो. जे सत्य आहे ते लोकांच्या पुढे या विधिमंडळातनं जाऊ दे. हेच घेतले अमित शहाना, काँग्रेस राजकारण करते असं त्यांचं म्हणणं. नाही, त्यांचं वक्तव्य उभ्या देशानं बघितलेलं आहे. त्याच्यावर कसलाही उतारा काढला तरी तो उतारा चालणार नाही. विरोधकांनी तुमची मागणी काय असणार? नाही, ह्याच्यावर या ठिकाणी त्यांनी राजीनामा द्यावा अशी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी मागणी आहे. कारण की घटनाकारांचा अपमान एवढ्या पद्धतीनं कुणी या देशामध्ये या ठिकाणी केला नव्हता. आज इथं आंदोलन झालं, पुढचं पाऊल काय असणार? नाही, विधिमंडळात देखील आम्ही याच्याबद्दल आवाज उठवू. आपण पाहतोय विधिमंडळामध्ये आवाज उठवला जाईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया सतेज पाटील यांना दिली आहे. कॅमेरामन गजानन बाळापूरकर, निलेश बुधावले, एबीपी माझा, नागपूर. काँग्रेस नेते सतेज पाटील सध्या बोलत होते. एकंदरीतच जे विधान करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचं, त्याच्यानंतर एक प्रखर निषेधाची लाट संपूर्ण देशभरामध्ये दिसून येते आणि खास करून विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि त्याच निमित्ताने एक मोर्चा घेऊनच आज संविधान चौकातनं ते विधान भवनात पोहोचलेले आहेत नागपूरमध्ये आणि तिथे ते तीव्रपणे निषेध करतायत. आपण या दृश्यामध्ये पाहतोय महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आहेत नाना पटोले आणि त्याचबरोबर रोहित पवार सुद्धा या मोर्चामध्ये आता सामील झालेले आहेत. तसंच आदित्य ठाकरे आहेत, ते सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांचं नेतृत्व करताना दिसत आहेत. तसंच अंबादास दानवे, भाई जगताप, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील हे अत्यंत तीव्रपणे प्रखरपणे झालेल्या घटनेचा निषेध करतायत. आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. आज विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड आणि परभणीच्या विषयावरती सुद्धा उत्तर देणार असं अपेक्षित आहे. त्या संदर्भात सुद्धा मतं मांडली जात आहेत, युक्तिवाद केले जात आहेत सभागृहामध्ये. पण सभागृहाच्या बाहेरची दृश्य आपण पाहतोय, तिथे प्रचंड कार्यकर्त्यांची गर्दी जमलेली आहे. महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते, नेते एकत्र आलेले आहेत आणि ते निषेध करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीमध्ये अमित शहांनी जे विधान केलेलं होतं त्या घटनेचा, त्यांच्या विधानाचा विपर्यास केला जातोय अशा पद्धतीची एक भूमिका भाजपने घेतलेली होती. परंतु हा विपर्यास कसा असू शकतो, कारण ते विधान सर्वांनी ऐकलेलं आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले आणि त्याचबरोबर अमित शहा यांनी माफी मागणं गरजेचं आहे, आवश्यक आहे अशी ही मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे लोकसभेची दृश्य आपण पाहतोय. लोकसभेमध्ये सुद्धा हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि इथे सुद्धा अत्यंत तीव्र निषेध कालपासूनच करतायत महाविकास आघाडीचे नेते. सध्या आपण पाहतोय राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे नेतृत्व करताना इथे सुद्धा एक मोठा मोर्चा विरोधकांचा पोहोचलेला आहे आणि तीव्रतेने ते विरोध करतात. विशेष म्हणजे इथे रंगातनं सुद्धा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय. राहुल गांधी यांनी निळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला आहे आणि त्याचबरोबर प्रियांका गांधी यांनी सुद्धा निळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे. संपूर्णपणे त्या रंगामध्ये आपण रंगलेले आहोत आणि आपण हा निषेध प्रखरपणे व्यक्त करणार अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट, एक विधान आपल्या वस्त्रांच्या माध्यमातून, कपड्यांच्या माध्यमातून सुद्धा हे नेते करतात. अनेकांनी किंबहुना निळ्या रंगाची वस्त्र आज परिधान केलेली आहेत आणि पूर्णपणे हा मुद्दा लावून धरत या मुद्द्यावरती आपल्याला सरकारकडनं प्रतिक्रिया हवी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडनं प्रतिक्रिया हवी आहे, किंबहुना माफी हवी आहे असं स्पष्ट करतायत विरोधक. फक्त लोकसभा आणि विधानसभाच नाही तर संपूर्ण देशभरामधनं या घटनेचा विविध पद्धतीने निषेध करण्यात येतोय. आज सोलापुरामध्ये माथाडी कामगारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करायला विरोध केला होता आणि त्यांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. दोन अत्यंत विरोधाभास दर्शवणारी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी वेदांत नेब आहेत नागपूरमधनं, विधान भवन परिसरातनं. वेदांत, एकीकडे प्रखर विरोध केला जातोय महाविकास आघाडीकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या विधानाचा, पण दुसरीकडे महायुतीचे सत्ताधारी नेते मात्र एकत्र फोटो सेशन करताना दिसत आहेत. इतका विरोधाभास एकाच ठिकाणी कसा काय?
नाही, एकीकडे पूर्वी आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे फोटो सेशनचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे. म्हणजे आंदोलन झाल्यानंतर सर्व जे आमदार आहेत त्यांचं एक फोटो सेशन इथे होणार आहे आणि हा नियोजित कार्यक्रम आहे. त्यासाठी आपण बघतोय सत्ताधारी हे जे सर्व आमदार आहेत ते बाहेर आलेले आहेत. एकीकडे हे आंदोलन आपण बघतोय सुरू आहे. घोषणाबाजी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं आमदारांकडनं केली जाते आणि प्रत्येकाच्या हातात आपण बघितलं तर फ्लेक्स आहेत. फॅशन आहे अशा प्रकारचे आपण फ्लेक्स बघतोय. त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येकाच्या हातात फोटो आहे आणि ज्या प्रकारे अमित शहा यांनी वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा विरोध, जो अवमान केला त्याचा निषेध इथे व्यक्त केला जातोय. म्हणून आपण समोरच्या बाजूला बघितलं तर सर्व महाविकास आघाडी म्हणजे विरोधक आमदार हे घोषणाबाजी करतात, तर दुसरीकडे जो नियोजित कार्यक्रम आहे फोटो सेशनचा त्यासाठी सभागृह झाल्यानंतर हे सर्व सत्ताधारी जे आमदार आहेत ते मागच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे एकीकडे विरोधकांची घोषणाबाजी तर दुसरीकडे आपण फोटो सेशनसाठी तयार असलेले सत्ताधारी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आक्रमक झालेले आपण विरोधक बघतोय. घोषणाबाजी सुरू आहे संविधान चौकापासून. खरंय वेदांत, पण एक इथे ना दृश्य खूपच स्पष्ट दिसतंय की एकीकडे अत्यंत आक्रमक असे विरोधक आहेत पण कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया न देणारे सत्ताधारी आमदार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.